कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। सत्यनारायण भगवान की जय। आत्मप्रिय बंधूंनो, आपण सत्यनारायण व्रतकथा अध्याय क्रमांक 2 श्रवण करणार आहोत। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। बंधूंनो, सत्यनारायण व्रतकथेचा दुसरा अध्याय। पहिल्या अध्यायामध्ये आपण ऐकलं की वैकुंठ धामामध्ये नारद मुनी आणि भगवान महाविष्णूंचं संभाषण चाललेलं आहे। त्या ठिकाणी भगवान महाविष्णूंनी सत्यनारायण व्रतकथेची दीक्षा ही दिलेली आहे। मात्र प्रश्न असा पडतो की वैकुंठामध्ये चाललेली ही चर्चा नंतर ह्या भूलोकावर कशी आली? वैकुंठामध्ये सांगितलं हे सत्यनारायण व्रत याचं या भूलोकावर कसा प्रचार झाला याची एक सुंदर कथा आहे। आध्यात्मिक राजधानी असलेलं काशी तीर्थक्षेत्र, या काशी क्षेत्रामध्ये एक शतानंद नावाचा एक गरीब ब्राह्मण राहतो। सत्शील आहे, सद्गुणी आहे, सुसंस्कारित आहे, सत्संग करणारा आहे, मात्र गरीब आहे। ज्ञान संपन्न आहे, मात्र घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे। असा हा ब्राह्मण आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं उदरनिर्वाह होण्यासाठी दारोदार भिक्षा मागत आहे। हळूहळू त्या भिक्षेमध्ये त्याचा लोभ वाढत चाललेला आहे। भगवंताने ओळखलं की हेच योग्य पात्र आहे, ज्याला सत्यनारायणाची दीक्षा आपण देऊ शकतो, ज्याच्या माध्यमातून आपण सत्यनारायण व्रताचा प्रचार करू शकतो। आणि म्हणून भगवंताने संन्यासाच्या रूपामध्ये येऊन त्या काशी नगरामध्ये प्रकट झाले। ब्राह्मणासमोर प्रकट होऊन त्या ब्राह्मणाला एक प्रश्न विचारला आहे की ब्राह्मण महाशय, आपण दारोदार भिक्षा का मागतात? आपण ब्राह्मण वर्णाचे आहात। वर्णानां ब्राह्मणो गुरु, चारही वर्णाचा समस्त मानव जातीचा ब्राह्मण हा गुरु आहे। अशा ब्राह्मणाने आपल्या स्वधर्माचं पालन केलं पाहिजे। हा ब्राह्मण कसा असतो? 5 गोष्टींचं आचरण करणारा तो असतो। व्रत, जप, नियम, तप आणि स्वाध्याय याचं आचरण करणारा तो ब्राह्मण आहे। ज्याच्या गुणांचे काही वैशिष्ट्य आहेत, ते म्हणजे दया, दम, दान। या वैशिष्ट्यांनी, या गुणांनी संपन्न असा व्यक्ती तो ब्राह्मण असतो। ब्रह्म जानाति इति ब्राह्मण, ज्याने ब्रह्म जाणलंय तो ब्राह्मण, किंवा जो ब्रह्म जाणण्याची जिज्ञासा ठेवून आहे, ब्रह्म जाणण्याच्या साधनेमध्ये जो रत आहे, तो ब्राह्मण। असा ब्राह्मण समस्त चातुर्वर्ण्याचा पाया मानलेला आहे की ज्या ब्राह्मणाकडे ज्ञान आहे। आणि ज्या समाजाला ज्ञान संपन्न, सेवाभावी, त्यागशील असे ब्राह्मण मार्गदर्शन करतात, तो समाज समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही, सुसंस्कृत झाल्याशिवाय राहत नाही। आपण ज्ञानाची साधना करावी, आपण सुसंस्कारांची साधना करावी, आपण समाजावर प्रेम करून, समाजाला एक करून, समाजाला शिक्षा द्यावी, दीक्षा द्यावी, समाजामध्ये संस्कारांचं सिंचन करावं, समाजाला सत्संगाच्या मार्गावर घेऊन चालावं। आणि समाजानेही अशा
सतशील ब्राह्मणाच्या मागे जावं. ज्या वेळेस अशा गोष्टी समाजामध्ये घडतील त्यावेळेस समाज हा आदर्श समाज असेल. मात्र आपण स्वधर्माचं पालन सोडून, सत्य धर्माचं पालन सोडून आपण आज असत्याचा मार्ग का अवलंबला? आपण का लोभापायी भिक्षा मागताय? कृपया मला निवेदन करावं. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने आपली सगळी कर्म कहाणी सांगितली आणि शेवटी त्या संन्यासाला हात जोडून प्रार्थना केली की आपण मला काहीतरी उपाय सांगा, मी नाईलाजास्तव ही भिक्षा मागत आहे. त्यावेळेस त्या संन्यासाने उपदेश केला आहे की आपण सत्यनारायण व्रताची पूजा करावी. काय होईल सत्यनारायण व्रताच्या पूजेने? त्यावेळेस संन्यासी सांगतो की सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी जी प्रेरणा पाहिजे, जी मनशक्ती पाहिजे ती तुम्हाला या सत्यनारायण व्रतातून मिळेल. भगवंताची कृपा यातून तुमच्यावर निश्चित होईल. आपण सत्यनारायण व्रत करावं, त्याचा प्रचार करावा. आणि मग ब्राह्मणाने संन्यासाला नमस्कार केला. संन्यासाचा तो शब्द प्रमाण मानून त्याने सत्यनारायण व्रत कथा करण्याचा संकल्प केला आणि आपली भिक्षेची झोळी पुन्हा एकदा काखेमध्ये घेऊन तो भिक्षा मागण्यासाठी निघाला. जी काही भिक्षा त्याला त्यातून मिळाली त्यातून त्याने सत्यनारायणाचं व्रत पूर्ण केलेलं आहे. सत्यनारायण भगवंतावर आपली भक्ती जडल्यामुळे नेहमी तो आता सत्यनारायण व्रताचं आचरण करू लागला, सत्याचा मार्गावर चालण्याचा संकल्प करू लागला. आणि भगवंताच्या प्रेरणेने, भगवंताच्या शक्तीने, भगवंताच्या कृपेने सत्याच्या मार्गावर चालत स्वधर्माचं आचरण करत तो ब्राह्मण सुखी झाला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाधानी झाला. जीवनामध्ये सुखी अनेक लोक असतात परंतु समाधानी ते नसतात. त्यामुळे आपल्याजवळ सुख आहे हे सुद्धा त्यांना कळत नाही आणि एका वेगळ्या सुखाच्या मागे, एका मृगजळाच्या मागे त्या कायम धावत असतात. आणि म्हणून बंधूंनो, आपण सुखी असण्याबरोबरच आपण समाधानी असलो पाहिजे. एक वेळेस जीवनात सुख आहे की नाही याचा विचार नको करायला, मात्र जीवनामध्ये आपण समाधानी आहोत की नाही याचा विचार मात्र केला पाहिजे. भगवंताच्या कृपेने आपण सुखी होऊ असं नाही, पण भगवंताच्या कृपेने आपण समाधानी मात्र नक्की होऊ. आणि सत्यनारायण व्रताच्या कृपेने त्या ब्राह्मणाचा शेवटी उद्धार झाला. बघा, ह्याच कथेमध्ये, ह्याच काशीनगरामध्ये एक शूद्र वर्णाचा लाकूड तोड्या आहे. लाकडाची मोळी जंगलातून तोडून आणायची आणि शहरातून ती विकायची, अशा प्रकारे त्याचा एक खडतर जीवन प्रवास चाललेला आहे. एके दिवशी लाकडाची मोळी विकत असताना दुपारचे रणरणते ऊन आहे. उन्हात चालून चालून थकलेला आहे, घामाने थपथपलेला आहे, कशाला कोरड पडलेली आहे. अतिशय थकवा आला. तहान लागल्यामुळे पाणी पिण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि समोर दिसतंय ते एक घर. योगायोग असा की ते घर त्याच ब्राह्मणाचं होतं. त्या घरामध्ये पाणी पिण्यासाठी त्या लाकूड तोड्याने प्रवेश केला. बघा मंडळी, चातुर्वर्ण ही व्यवस्था व्हर्टिकल नाहीये, हॉरिझॉन्टल आहे. चारही वर्ण आपापल्या कर्मानुसार श्रेष्ठच आहे. त्यामध्ये उच्च नीचता हा भेदभाव नव्हता. मात्र काही काळ असा गेला की आमच्या हिंदू समाजाचा बुद्धिभेद केला गेला आणि हा बुद्धिभेद करण्यात ती मंडळी यशस्वी झाली. आणि चातुर्वर्ण्य असो किंवा जाती व्यवस्था असो, याला समजून न घेता आपण केवळ नावं ठेवण्याचाच, त्याला दूषण देण्याचाच विचार करत राहिलो.
मंडळी, 4 वर्ण म्हणजे 4 प्रकारे समाजाची सेवा करणारी ही लोक आहे. 4 प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारलेल्या आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. जसं एखाद्या बँकेमध्ये गेल्यानंतर मॅनेजर असतो, कॅशियर असतो. मॅनेजरला आपण ब्राह्मण म्हणू शकतो, कॅशियरला आपण वैश्य म्हणू शकतो, है ना. बाहेर हातामध्ये बंदूक घेऊन सुरक्षा करणारा त्याला आपण क्षत्रिय म्हणू शकतो. आणि बँकेमध्ये फाईल इकडे तिकडे करून देणारा, सेवा करणारा, त्याला आपण शूद्र म्हणू शकतो. हे 4 जबाबदाऱ्या प्रत्येक संस्थेमध्ये आहे. समाज ही एक सुद्धा संस्था आहे. त्याची व्यवस्था ही अशा प्रकारे ठेवली होती. आता बघा, शूद्र व्यक्तीला तहान लागली, पाणी पिण्यासाठी त्यांनी ब्राह्मणाच्या घरामध्ये प्रवेश केला. म्हणजे ब्राह्मण त्यावेळेस त्या शूद्रांना पाणी प्यायला देत होते, घरामध्ये घेत होते. हे आपलं समजून घ्यावं लागेल. आणि मग त्या ठिकाणी गेला, त्याने बघितलं की घरामध्ये काहीतरी वेगळाच कार्यक्रम चाललेला आहे. त्याने कोपऱ्यामध्ये बसला आणि त्याने बघितलं की समोर काय चाललंय. तर समोर सत्यनारायणाची पूजा चाललेली होती. बघा, हा सगळा योगायोग आहे, परंतु हा काही चमत्कार नाही आहे. हा भगवंताने घडून आणलेला योगायोग आहे. आपल्या जीवनामध्येही काही गोष्टी अशा अचानक घडतात. हा योगायोग आपण म्हणतो, मात्र हा योगायोग आहे तो निर्माण झाला आहे. हा योग निर्माण झाला आहे तो भगवंताच्या कृपेने. भगवंताला ज्याचं कल्याण करायचं आहे त्याच्या जीवनामध्ये असे योगायोग निर्माण होत असतात. पाणी पिण्यासाठी गेला तेही सत्यनारायण पूजेच्या वेळेसच. आणि गंमत अशी की सगळी लोक सत्यनारायणच्या पूजेमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याला पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हतं. आणि त्यामुळेच त्याला संपूर्ण पूजा बघण्याची संधी मिळाली. आपल्या जागेवर बसूनच तो सत्यनारायणाची पूजा बघत होता. सत्यनारायण पूजा बघण्यामध्ये तो इतका गुंग झाला, इतका गर्ग झाला की त्याला सत्यनारायण पूजेचे व्हायब्रेशन, सात्विक ऊर्जा त्याला मिळत होती. त्यातून त्याचं मन तिकडे आकर्षित झालेलं होतं. तो एकदम गढून गेला होता ती पूजा बघण्यामध्ये. त्या पूजाच्या श्रवणातून त्याला आनंद मिळत होता, समाधान मिळत होतं. त्याचा मानसिक थकवा जात होता. आणि ही पूजा बघून त्याला इतका आनंद झाला की त्याने मनामध्ये संकल्प केला की पूजा बघून एवढा आनंद आहे तर पूजा करून किती आनंद असेल. आणि आपणही अशी पूजा करूया, म्हणजे भगवंताच्या कृपेने आपलंही कल्याण होईल. असा एक विचार ज्या मनामध्ये आला, त्या विचाराने लगेच बळ घेतलं. विचाराचं रूपांतर संकल्पामध्ये झालं, निश्चयामध्ये झालं. आणि त्याने पूजा झाल्यानंतर त्या ब्राह्मणाला विचारलं की आपण ही कोणती पूजा करत आहात, या पूजेचं काय फळ आहे मला समजावून सांगा. आणि त्यावेळेस त्या ब्राह्मणाने सगळी पूजा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची, त्याचं फळ काय आहे, त्याचा विधी काय आहे, हे सगळं त्या लाकूड तोड्याला समजावून सांगितलं. बघा मंडळी, ब्राह्मण लोक ही इतर समाजाला ज्ञान देत नव्हती. अशा जो बुद्धिभेद झालेला आहे त्या लोकांनी यावरून समजून घ्यावं की ब्राह्मणाने त्या ठिकाणी त्या लाकूड तोड्याला सुद्धा सगळी पूजा समजावून सांगितली. आणि मग लाकूड तोड्याला आता एक नवीनच तहान लागलेली आहे, ती म्हणजे भगवंताची, सत्यनारायण पूजा करण्याची. लाकडाची मोळी डोक्यावर घेऊन तो विकण्यासाठी निघाला. मनामध्ये एक सत्संकल्प निर्माण झालेला आहे की आज लाकडाची मोळी विकून जो काही मला पैसा मिळेल तो मी भगवंताच्या कार्यामध्येच अर्पण करीन, त्यातून मी सत्यनारायणाची पूजा करीन. मित्रांनो, सत्संकल्प कसा असतो, सत्संकल्पाचे काय लाभ असतात, सत्संकल्प मनामध्ये आल्यानंतर काय होत असतं, कोणती ऊर्जा आपल्या मागे काम करत असते, आणि मग त्यातून लाकूड तोड्याच्या जीवनाचा कसा उद्धार झाला हे आपण पुढच्या अध्यायामध्ये श्रवण करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.